आंदोलनाकडे वळतो आहोत आपण। हे आंदोलन सुरू झालेलं आहे। दादा समोर बघा। अरे थांब ना, नाही फिल्म काढले ना। आता ही जी आपल्याला दृश्य दिसतायत ती आहेत कांद्याला 2400 रुपये दर द्यावा या मागणी करता रोहित पवार यांनी केलेलं आंदोलन। बैलगाडीवर चढून हे आंदोलन रोहित पवार करतायत। या बैलगाडीचं सारथ्य हर्षवर्धन सपकाळ आपल्याला करताना दिसतायत। त्यामुळे मविया तर्फे हे आंदोलन आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। नेतृत्व रोहित पवार यांचं असलं तरी सुद्धा आपल्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले दिसतायत। कांद्याला 2400 रुपयाचा दर मिळावा या मागणी करता आंदोलन केलं जात आहे। मागे ना रे मित्रा। रोहित दादा अरे थांब ना रे मित्रा। अरे ऑनलाईन बाबा। सुरुवात झालेली आहे। रोहित पवार हे या ठिकाणी आपल्याला बैलगाडीवरती बसलेले दिसत आहे। त्याचबरोबर अंबादास दानवे हे देखील आता बैलगाडीवरती बसलेले आहे आणि आंदोलनाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हे आंदोलन केलं जात आहे। आपण ही सगळी दृश्य बघतोय आणि त्या एकीकडे आंदोलन सुरू होत असताना आपण ही एक दृश्य बघतोय की बैल जो आहे तो अचानकपणे बैलगाडीपासून बाजूला झालेला आहे आणि त्यामुळे आंदोलन जो आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आंदोलनाचा ठिकाणी झालेला हा गोंधळ जो आहे तो देखील पाहायला मिळतोय। बैलगाडी जो आहे ते अचानकपणे आपल्यासोबत आपण त्यांच्या विषयाबद्दल जी बदलत्याची भूमिका आहे त्यांना कांदा सुंकून शुद्धीवर आणण्याकरता आजचा हा आमचा मोर्चा आहे। हातात धरलेला होता सरकारच्या ज्या पद्धतीनं बैलाला उधळलेला बैलाला आम्ही सर्वांनी मिळून जसं आवरलंय अगदी तशाच पद्धतीने सरकारलाही वठणीवर आणू। तुम्ही वारंवार या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांच्यावरती टीका करताय, नेमकं काय कारण? शेतकरी हवाल दिलाय, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती राहिलेली नाही आणि अशा ह्याच्यात आपण सर्वांनी मिळून सरकारला जागे आणलं पाहिजे। सरकारने काही प्रमाणामध्ये कांद्याला भाव देण्याचा प्रयत्न केला। नाफेडला अपंग करण्याचं काम सरकार करत आहे। आपण बघतोय अंबादास दानवे देखील आपल्या सोबत आहे। दानवे साहेब करायचं काय? 3000 रुपये हमीभाव बिलकुल मिळाला पाहिजे। कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे। सरकारचं करायचं काय? अरे सरकारचं करायचं काय? करून कांद्याची जरा तुम्ही यांना येऊ द्या, तुम्ही बाजूला सरकार। सरकारने काही प्रमाणामध्ये कांद्याचा भाव तुमचं आंदोलन होण्यापूर्वी वाढवून देण्याचा प्रयत्न केला। हे पहा, सरकारने नुसती घोषणा बोलायचीच कडीन बोलायचा भाग आहे। आता आम्ही या कांद्या मार्केटमध्ये कुठं कांदा खरेदी केला, एखादा क्विंटल खरेदी केलेलं दाखवा मला। सरकार खोटारड आहे। दादा काल 1200 रुपयाचं 1500 आपण बघतोय हे आंदोलन जे आहे ते प्रत्यक्षामध्ये सुरुवात या आंदोलनाला झाली आहे। त्याची ही थेट दृश्य बघतोय। हे सगळेच विरोधी पक्षाचे नेते जे आहेत ते आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। चांदवडच्या बाजार समितीच्या आवारामधून हे आंदोलन जे आहे ते पुढे मार्गदर्शन पुन्हा एकदा सपकाळ साहेबांशी आपण बोलणार आहोत। शेतकऱ्यांची भावना जी आहे ती अत्यंत आक्रमक आहे, संताप आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि तो आज विरोधी पक्षाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतोय। या सरकारला लाज वाटली पाहिजे म्हटल्याशिवाय आमच्याजवळ दुसरं काही नाही। हाताच्या कंगणाला अर्था कशाला अशी एकंदरीत परिस्थिती आहे। आपल्यालाही माझी विनंती राहील की आजची विदारक परिस्थिती जी आहे ही जनतेसमोर मांडावी व सरकारला वठणीवर आणण्याच्या अनुषंगाने मदत करावी। आपण बघतोय या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते जे आहे त्यामध्ये सहभागी झालेले आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये हे सगळेच नेते रास्ता रोको करणार आहे आणि रास्ता रोको करून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, कांद्याला भाव द्यावा अशा स्वरूपाची ती मागणी त्यांची आहे। आपण अंबादास दानवेंशी पुन्हा एकदा बोलूया। दादा,
बैल बिथरला वेळेवर सगळं नियोजन कोलमडलं. नाही काही नियोजन नाही कोलमडलं. आम्ही सगळे पायी चाललेलो आहे. काही नियोजन कोलमडलेलं काही नाही आहे. पण ज्या पद्धतीनं दसरा सपकाळ साहेबांच्या हातात होता त्यांना हे नियंत्रण नाही बैल अशा गर्दीमध्ये वितरत असतो. अशा गर्दीत बैलाला सवय नाही. तो बैल शेतात काम करणारा बैल आहे. बैलगाडीवर चढून या आंदोलनाची दमदार सुरुवात होणार होती, मात्र बैल पुढे गेले नाहीत. गर्दीमुळे थोडेसे बावरले, बिथरले आणि एकाच जागी थांबले. त्यामुळे मग चालत हा मोर्चा निघालेला आहे. सगळे विरोधी पक्ष एकवटलेले आहेत.